धन्यवाद. 2च मिनिटं करू का जास्त? स्टँडर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून आज उपस्थित असलेले सर्व मराठी उद्योजक, अतिशय आनंद वाटतो ज्यावेळेला मराठी उद्योजकांबरोबर चर्चा करतो. मला आठवते की मी सॅटर्डे क्लब असेल, ग्लोबल ट्रस्ट असेल, बिझनेस फोरम्स असतील, याची जवळजवळ 2010 पासून मी सेमिनार्स करतो. आणि एक तरुण मराठी परळ लालबाग मधला मुलगा म्हणून मला उद्योजक म्हणून लंडन बिझनेस ऑफ इकॉनॉमिक्स स्कूल मध्ये पण लेक्चर देण्याची संधी, बऱ्याच मॅनेजमेंट कॉलेजमध्ये, बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये उद्योजक कसा बनावा, उद्योजक कसा घडावा या विषयावरती मी बऱ्याचदा जाऊन बोलतो. खरं तर या सभागृहामध्ये माझी राजकीय भाषणं खूप झाली. दरबारेमध्ये प्रवेश करणं, भारतीय जनता पार्टीच्या बैठका करणं हे सातत्याने होत असतं. पण आज एक वेगळ्या विषयासाठी मी इथे आलोय. आणि मी खरं सांगतो, मनापासून सांगतो तुम्हाला की राजकीय भाषण करण्यापेक्षा मराठी उद्योजक किंवा उद्योजकांबरोबर संवाद याच्यातला जो आनंद आहे राजकीय भाषणापेक्षा मला खूप मोठा वाटतो. कारण तुमच्या प्रत्येकामध्ये उद्याचा भविष्याचा भारत आम्ही बघत असतो. आणि प्रत्येक जण तुम्ही काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात. तुम्ही उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करत असतात. त्या रोजगार निर्मितीतून देश पुढे घडत असतो. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की नोकरी मागण्यापेक्षा नोकरी बनवणारे. मला आठवते की मी 2000 साली माझी जेव्हा कंपनी सुरू केली, माझं कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी विधानसभेतलं माझं मागच्या टर्मच्या सेंडऑफचं भाषण ऐकलं असेल. त्याच्यामध्ये मी बरंच काही बोलून गेलो, बायको पळवल्यापासून सगळंच बोलून. पण त्या विधानसभेमध्ये मला खास करून हे सांगायचं होतं की राजकारणामध्ये आलेल्या व्यक्तीकडे प्रत्येकाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि उद्योगात असणाऱ्या व्यक्तींना राजकारणात यायचा एक न्यूनगंड असतो. त्यामुळे राजकारण आणि व्यवसाय हे दोन, जसा रेल्वेची पटरी असते, ज्या दोन कधी एकत्र येत नाही, तसा तो राजकारण आणि व्यवसाय ही एक पटरी. मी तरी माझ्या जीवनामध्ये ती पटरी समजतो की 2 चाकं जर एकत्र आली तर ऍक्सिडेंट होणार, 2 चाकं वेगळी झाली तर गाडी जोरात चालणार. आणि तशा पद्धतीतच मी चालत गेलो. त्यामुळे मला वाटतं की ती माझ्या यशाची पायरी होती. आणि हे करत असताना मी माझ्या राजकीय पदाचा किंवा राजकीय व्यक्तिमत्वाचा कधीच उपयोग हा माझ्या व्यवसायाकडे केला नाही. आणि त्यामुळे मानाने ताट मान करून सभागृहात देखील भाषण करण्याची हिंमत मिळाली. ज्याचे आई वडील परळ लालबाग मध्ये राहत होते, आजही आमचं घर आहे 10 बाय 18चं. एका घरामध्ये आम्ही 18 लोक राहत होतो. टेरेसवरती पाण्याच्या टाकीखाली झोपायचो, जिन्यावरती अभ्यास करायचो. आणि मग अशा परिस्थितीतनं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण, MBA, मग तो जो इतिहास होता पळून जाऊन लग्नाचा, त्यामुळे जिम्मेदारी लावली. आणि मग त्याच्यातून व्यवसाय. दत्ता आणि मी ज्युनियर KG पासून एका शाळेत होतो. आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र तो काळ परळ लालबाग मधला मेरवानी स्ट्रीट, वाडी हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, आंबे तोडणे, आंबे चोरणे, हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिले. पण हे करत असताना आज मी प्रमुख विषयावरती तुमच्याकडे येणार आहे की जेवढ्या बिझनेस मीटिंग, बिझनेस फोरमला मी जातो, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की भिडे सरांनी ही जी व्यवस्था उभी केली, आज मला वाटतं 27,000हून अधिक लोक, 2700 लोक तुमचे, म्हणजे 2700 व्यावसायिक तुमचे सदस्य. त्याच्यामध्ये संख्या जर गेला गेलो तर ती खरोखर 27,000पेक्षा जास्त असू शकते. आणि ती व्यवस्था उभी केली कशासाठी केली? आपण एकमेकांचे रेफरन्सेस शेअर केले पाहिजे, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, त्या मदतीतून आपण मोठे झालो पाहिजे. कारण मराठी माणूस सोडला तर प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा एकमेकांना मदत करताना दिसतो. मराठी माणूस हा कुठे दिसत. पण ही व्यवस्थेमधनं आज एक पाहायला मिळतं की तुम्ही प्रत्येक जण उभे राहून रेफरन्सेस सांगताय, तुम्ही प्रत्येक जण एकमेकाला मदत करण्याच्या भावनेने मदत करताय. पण मला वाटतं की त्याच्या पलीकडेही जाऊन तुम्हाला काय, माझी एक भावना अशी असते की आपण सातत्याने संघर्ष केला पाहिजे आणि सातत्याने काहीतरी नवं
नवीन करायचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझं स्वतःचं एक उदाहरण देतो. मी ज्या वेळेला ग्रॅज्युएट झालो नव्हतो, मी फर्स्ट इयरला असताना मी लग्न केलं आणि मग मला काहीतरी व्यवसाय करायचा होता म्हणून मी टुरिस्ट गाडीचा व्यवसाय केला. पण टुरिस्ट गाडीचा व्यवसाय करत असताना माझ्या डोक्यात होतं की मी एक गाडी घेऊन मला शांत बसायचंय, आम्हाला एकाच्या 25 गाड्या करायच्या. मग 25 गाड्या करण्यासाठी कारण एक गाडी घेतलीच तेव्हा माझे वडील टेन्शन मध्ये आले होते की बाबा 1,18,000 रुपयाचं कर्ज आहे, उद्या कर्ज नाही भरलं तर घराखाली बँकर येतील. पण आईची हिंमत होती. आई म्हणाली नाही, कर्ज काढायला लागेल. तिने प्रॉव्हिडंट फंड तोडला, मंगळसूत्र बायकोचं आणि आईचं अभिदय बँकेत घाण ठेवलं. त्याच्यातून एक पहिली गाडी घेतली. गाडी घेतल्याबरोबर लगेच बजेट आलं. बजेटमध्ये 10,000 किंमत वाढली. परत तो एक मोठा प्रश्न होता त्या काळात, म्हणजे 90च्या काळामधली गोष्ट तुम्हाला सांगतो. गाडी 91 मधली, की त्यावेळेला 10,000 म्हणजे आताच्या 10 लाखाच्या बरोबर. आणि मग ते 10,000 परत आणायचे कुठून? मग ते परत कोणाकडनं तरी कर्ज घेतलं आणि तो व्यवसाय सुरू केला. पण डोक्यामध्ये एक गोष्ट होती की सहकारातून स्वाकार होतो. जसं आपले सर म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत, तसं सहकारातून स्वाकार होतो. या भावनेतून मी विचार केला तर सहकार वाचला. सहकार वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की सहकार आपण मुंबई शहरात कसं काय करू शकतो. पण सहकाराचं एक मॉडेल डोक्यामध्ये बसवलं, कारण त्यावेळेला मी MBA करत होतो. आणि ते मॉडेल डोक्यामध्ये अशा पद्धतीत बसवलं की आपण हा कॉपरेटिव्ह मॉडेल प्रायव्हेट मध्ये का नाही करू शकतो. म्हणजे एक इनोव्हेशन. तुमच्यासारखे 10 उद्योजक ज्यांना काहीतरी व्यवसाय करायचा होता, त्यांना स्कीम बनवून दिली की तुम्ही गाडी घ्या. विद्यार्थी दशेतून जी मुलं शिकून बाहेर पडली होती, तुम्ही गाड्या घ्या, मी येतो, मी तुमची 10-12 मिनिटं घेणार आहे. आणि मी म्हणून टाळमात आलो तुमच्याशी चर्चा करायची, कारण त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. कोणतरी नेता आला, कोणतरी उद्योजक आला, बोलून गेला, त्याचा उपयोग नाही. तर माझ्या गेल्यानंतर त्याचा तुम्हाला फायदा झाला तर माझ्या येण्याला अर्थ आहे, नाही तर माझ्या येण्याला काही अर्थ नाही. तर तो त्यावेळेला कोकण विकास महामंडळ नावाचं एक महामंडळ होतं, महिला विकास महामंडळ होतं. आणि मग त्या माध्यमातून 10% पैसे आपल्याला सरकार द्यायचे, आजही देते. आणि मग त्याच्यातून ती 2 लाखाच्या गाडीमधले 20,000 रुपये सरकारने दिले, 15% पैसे आपण उभे केले आणि बाकीचे 75% पैसे किंवा 80% कर्जातून घेतले आणि मग ती गाडी लावली. आणि असं करत करत मी एका गाडीवर 36 गाड्या केल्या. आणि त्याचा फायदा असा झाला की मी बेसिक कॉन्ट्रॅक्टर झालो. आणि बेसिक कॉन्ट्रॅक्टर झाल्यामुळे मी तुमच्यासारख्या 36 लोकांना व्यवसाय दिला आणि तुमच्यासारख्या 36 लोकांकडनं तुमच्या उत्पन्नाचं 10% उत्पन्न मला येणार. मी 2 प्रश्न साध्य केले त्याच्यामध्ये की माझ्या बरोबरच्या तरुण मित्रांना मी रोजगार दिला आणि त्यांच्या रोजगारातून मी माझा व्यवसाय केला. जसं तुम्ही जे बी करताय किंवा तुम्ही रेफरन्सेस देताय तसा मी त्याचा फायदा घेतला आणि 36 गाड्यांच्या माध्यमातून मी व्यवसाय करायला लागलो. आणि मी त्याच्यातून एक प्रोडक्ट तयार केलं, ज्याला आपण टुरिझम बिझनेसचा म्हणतो, ट्रॅव्हलिंग बिझनेसचा म्हणतो. तो प्रोडक्ट मी तयार केला. आणि त्याच्यानंतर 95, 96, 97च्या काळात मला लक्षात आलं की त्या इंडस्ट्रीमध्ये हे मोठे मोठे जायंट प्लेयर यायला लागले. मग साई सर्व्हिसेस नावाची कंपनी आली, त्यांनी तो स्वतः गाड्यांच्या डीलिंग मध्ये होता, त्यांनी स्वतःची टुरिस्ट कंपनी टाकली. महिंद्रा आली आणि मग इंटरनॅशनल कंपन्या यायला लागल्या बऱ्याचशा. आणि मग त्यामध्ये आपल्यासारखा मराठी उद्योजक जो छोटा उद्योजक होता तो भरकटायला लागला. आणि मग रेट कॉम्पिटिशन वाढायला लागलं. जो रेट मला 91, 92, 93, 94, 95 सालापर्यंत मिळत होता, तो 91चा रेट 97 मध्ये पुन्हा आला, कारण ते व्हॉल्यूम बिझनेस करायला लागले. ते 200 गाड्या घेऊन मार्केटमध्ये उतरले. त्यांची स्वतःची गॅरेजेस होती, त्यांनी पगारावरती ड्रायव्हर्स बल्क घेतले, मेकॅनिक्स त्यांचे होते. त्यामुळे त्यांना जो रेट त्यावेळी 8 तास 80 किलोमीटरला मला टाइम्स ऑफ इंडिया 220 रुपये देत होती, तोच रेट पुन्हा 97 साली 225 रुपयाच्या रेटवरती आम्ही परत आलो. मग अशा परिस्थितीत संघर्ष करायचा का नवीन वाट शोधायची का त्यामधून मार्ग काढायचा. या परिस्थितीत त्यांचे 10% जर मी वाचवले आणि मी जर त्यांचे 10% घेतले नाही तर तो त्यांचा 10%चा फायदा होऊ शकतो. या भावनेतून मी माझा व्यवसाय त्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल द्यायला चालू केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरा. कारण त्यांचा 10% वाचला म्हणजे पर दिवसाचा त्यांचा 25 रुपये वाचला आणि त्याच्यातून त्यांचा महिन्याचा जवळजवळ जर तुम्ही काउंट केला तर तो 900, 1000, 1200, 1500 रुपयाचा तो त्यांना फरक पडायला लागला. आणि मग मी त्याच्यातून बाहेर पडायचं ठरवलं. आणि मग त्यावेळेला
टाइम्स ऑफ इंडियामध्ये, ऍक्च्युली वृत्तपत्राचं नाव घेणं योग्य नाही, परंतु टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं मुंबई टाइम्स मध्ये की भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते 2000च्या शतकामध्ये, आणि ती इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर अशा प्रकारचे क्लब्स होतील, मॉल्स होतील, हॉस्पिटल्स येतील, मल्टीनॅशनल कंपनीज येतील, पण त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भारतामध्ये कंपनी नाही, तर त्या कंपनी फक्त फॉरेनर फक्त काम करतात. एखादा गोरा कोणता येतो, एखादी गोरी कोणती बाई येते, दिसायला सुंदर असते, टाय लावतात, हॅट घालतात, छानपैकी रेव्यांचा गॉगल लावतात, आणि मग ते जाऊन त्यांचं प्रेझेंटेशन देतात, आणि मग ते लोकांना, आपल्याच लोकांना भोरळ घालतात की आम्ही असं करू, कारण आम्ही अमेरिकेत हे करतो, आम्ही लंडनमध्ये हे करतो, आम्ही दुबईमध्ये हे करतो. आणि काय करतात ते, तर ते हे करतात की तुमच्या माझ्यासारख्या ह्याच्यासारख्या मॅनपॉवर कंपनीला काम देतात, समोरच्या कंपनीकडनं 15,000 रुपये त्यावेळेला घ्यायचे, आणि ह्याला काम करत असताना अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये काम करतो म्हणून 6,000 रुपयात काम करतो. मग हा धागा पकडून मी ठरवलं की मी एक कंपनी अशी काढली पाहिजे की जी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर दात घासायचे तर तुम्ही म्हणता कोलगेट आणले, कोलगेट काय टूथपेस्ट आहे पण तो ब्रँड आहे, पण तो प्रत्येकाच्या मनामध्ये भरला की कोलगेट. आपण पाणी मिनरल प्यायला मागवतो तर आपण म्हणतो अरे बिस्लरी आणली, कारण आपल्या मनामध्ये ब्रँड करणं गरजेचं आहे. आणि त्या भावनेतून मी 99 साली एक प्रोजेक्ट तयार केला, 2000 साली तो प्रोजेक्ट मी इम्प्लिमेंट केला, आणि इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी आपण सुरू करायची हे मी ठरवलं. आणि तोपर्यंत मी टुरिस्टचा बिझनेस जवळजवळ बंद केला होता, आणि ज्या ज्या मुलांचा धंदा होता त्या प्रत्येकाला तो मी इंडिव्हिज्युअल हँडओव्हर केला होता. त्याच्यामध्ये मला आजही एक 2000 कोटीचा उद्योजक झाल्यानंतर समाधान असं वाटते की ज्या मित्रांना मी शब्द दिला त्या मित्रांना त्यांचा व्यवसाय मी पुन्हा दिला, आणि त्याला त्यांच्या पायावरती उभं ठेवून मी माझा नवीन व्यवसाय सुरू केला. आणि मी आणि माझ्या पत्नीने मिळून आम्ही हा जो व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये तिची संपूर्ण मला साथ होती, आणि 100% डेडिकेशन तिचं ऑफिसमध्ये होतं, म्हणून मी बाहेर पडून मी व्यवसाय शोधू शकलो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या वेळेला मी पहिल्यांदा, मी तुम्हाला नाव घेऊन सांगतो, पहिल्यांदा ज्या वेळेला मी राजीव चंद्रशेखर जे बीपीएल मोबाईलचे मालक होते त्यांना भेटलो, अतुल रुईया जे फिनिक्स मिलचे मालक आहेत त्यांना भेटलो, त्यावेळी ते दोघेही माझ्यावरती हसले होते आणि मला म्हणाले होते की ऐसा कोई मराठी माणूस काम नहीं कर सकता, ऐसा इंटीग्रेटेड फैसिलिटी मैनेजमेंट सिर्फ सीबीआर कर सकती है, जेएलएल कर सकती है, नाइट फ्लैंक कर सकती है, या फॉरेन बेस्ड कंपनी कर सकती है, आप लोगों का काम नहीं है. मी त्याला सांगितलं की मी निश्चितपणे तुझ्याकडे 5 वर्षांनी परत येईन, आणि 5 वर्षांनी तू मला सांगशील की आप बराबर थे, हमारी गलती थी. आणि 5 वर्ष इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट हा कन्सेप्टच भारतातल्या लोकांना माहित नव्हता की इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे काय. मग त्यावेळेला कोणतरी सिंग पांडे अशा नावाचा माणूस सिक्युरिटी चालवत होता, कोणतरी काठियावाडी गुजराती हाऊसकीपिंग साफसफाईची कंपनी चालवत होता, कोणतरी मुसलमान इलेक्ट्रिशियनचं काम करत होता. अशा परिस्थितीमध्ये ते छोटे जे प्लेयर्स होते, हा पुन्हा मी माझा तो कन्सेप्ट जो मी कॉलेजमध्ये केला होता तो कन्सेप्ट पुन्हा इथे उभा केला. आणि तुमच्या बिझनेस क्लब मध्ये आता जसं कोणीतरी इलेक्ट्रिशियन, कोणीतरी इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंगचं काम करतोय, कोणीतरी इलेक्ट्रॉनिक सेलचं काम करतोय, कोणीतरी मॅनपॉवर देतोय, कोणीतरी हाऊसकीपिंगचं मटेरियल देतोय, असे 25 लोक एकत्र केले आणि मी इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट उभा केला. आणि पहिल्या फेज मध्ये मी सिक्युरिटी सर्व्हिस, मग घेऊन जाताना मी काय करायचो, मी प्लॅटर घेऊन जायचो. तुम्ही म्हणाला एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट घेऊन जाता आणि मल्टिपल प्रोडक्ट घेऊन जाता, त्या मल्टिपल प्रोडक्ट मधले एक प्रोडक्ट तरी कोणाला तरी आवडतो. आज मगासपासून मी वालावलकर मसाले ऐकतो, आता त्यांचं खरोखर मटन वगैरे काहीतरी बनवून घ्यायला लागेल, कारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये वालावलकर मसाले होते. खरोखर अशा पद्धतीचा एक ब्रँड त्यांनी तयार केला, म्हणजे जो तुमच्या तोंडामध्ये आहे. आणि कदाचित जर त्यांनी त्या ब्रँडिंगचा वापर लोकांपर्यंत पोचायला केला, आजच्या तारखेला जर त्यांनी ठरवलं की मला प्रॉफिट कमी पण मला व्हॉल्यूम जास्त करायचं आहे, तर उद्या मार्केटमध्ये वालावलकर मसाले हे आपल्याला दातार मसाल्यांसारखे दिसले तर आश्चर्य. त्याच्यामुळे मग मी तो प्रोडक्ट उभा केला आणि मग पहिली सिक्युरिटी सर्व्हिस, मग कोणाला तरी हाऊसकीपिंग पाहिजे होती ती हाऊसकीपिंग केली, आणि मग लोक मला हसायला लागले. माझ्या
झाडू मारायला लागला, साफसफाई करायला लागला. पण मला असं वाटतं की आपण जे काम करतो त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण जे काम करतो तो आपला स्वाभिमान असला पाहिजे. आणि त्या कामातून विश्व उभं करण्याची ताकद आणि स्वप्न आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते यशाकडे जातात. याचं जिवंत उदाहरण मी आणि माझी बाई. कारण लोक म्हणायची झाडू मारतो, लोक म्हणायची सिक्युरिटी गार्ड देतो, लोक म्हणायची काहीतरी प्लंबिंगचं काम करतो, लोक म्हणायची गटार साफ करतो. पण आज भारतामधल्या पहिल्या 5 कंपन्यांमध्ये क्रिस्टलचा ब्रँड आहे. उद्योजक आता मला मुलाने आणि बायकोने बाहेर काढले. माझी स्वतःची निवडणूक मी लढलो, 0 मतं होती, त्याच्यातून निवडून येताना तुम्ही पाहिलं असेल. पण त्याच्यापेक्षा ज्या दिवशी मी जाऊन माझ्या क्रिस्टलच्या खुर्चीवर बसतो, हे बोलताना आजही माझं मन भरून येतं. त्या दिवशी मला वाटतं की माझ्या आईच्या खुर्चीवर कारण आपण जो ब्रँड तयार करतो, आपली जी कंपनी तयार करतो ती आपल्या कष्टात उभी केलेली कंपनी. तुम्ही इथे बसला एकही माणूस असा नाही की ज्याच्या आई वडिलांनी सुरू केलं आणि ते तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करता. तुम्ही प्रत्येक जणाने एक स्वप्न मनामध्ये बाळगलं. तुम्ही प्रत्येकाने काहीतरी एक विचार केला की मी कम्प्युटर विकीन, मी मॅट्रेसेस बनवीन, मी न्यूमरोलॉजी करीन, मी मसाले करीन, मी गॅगरी करीन, किंवा मी XYZ मी व्यवसाय करीन. आणि तो XYZ मी व्यवसाय करत असताना मी माझं स्वप्न बघितलं, माझ्या कुटुंबाला घेऊन स्वप्न बघितलं. मी विचार केला मी 100 कोटीचा होईल. आणि मी 100 कोटीचा का होऊ नये, मराठी माणसाने का 100 कोटीचा होऊ नये. मी तुम्हाला मुलांना एक गोष्ट सांगतो. आज माझे तुम्ही उद्या रक्षाबंधन आहे, सगळ्या भगिनी बंधू माझे बरोबर आहे. 100 कोटी कमवणं फार सोपं काम, फार सोपं काम. आयुष्यामध्ये सुरुवात केली की पहिल्या 10 कोटीपर्यंत आपल्याला त्रास असतो. पहिले 10 कोटी क्रॉस केले की 90 कोटीपर्यंत तुम्ही कसे जाता तुम्हाला कळत नाही. मग 90 ते 100चा पल्ला असतो. आणि 100 पार केल्यानंतर 250 कधी होतात कळत नाही. 250 पार केल्यानंतर 1000 कधी होतात ते कळत. आणि स्वप्न बघायची. माझी आई मला सांगा, आठवत आहे की नाही मला माहित नाही, पण लालबाग परळवाल्यांना ते माहिती असेल, आपल्या त्या इंजेक्शनच्या बाटल्या येतात ना, त्याचं मकर व्हायचं. त्याला 1700 बाटल्या होत्या. त्यामुळे मी म्हणायचो की मी असं घर बनवेन, म्हणजे 1700 बल्बचं घर बनवेन. आणि आज मी घर बनवलं 17,000. मध्ये 180 फुटात राहणाऱ्या मुलाचा बाथरूम 250 फुटाचा. हा माझा स्वाभिमान नाही, हा माझा अहंकार नाही. तर हे जे मला माझी आई सांगायची की आयुष्यात स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत, स्वप्न बघायचीच असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी बघायची असतात. आणि ती पूर्ण तेव्हाच होतात ज्या दिवशी तुम्ही स्वप्न बघता. तुम्ही जर स्वप्नच बघितलं नाही तर तुम्ही मोठे होणार कसे. आणि स्वप्न बघायला आपण पैसे मागतो का? आपल्याच झोपेत आपल्याला स्वप्न बघायचं करतो. आता जसं गिफ्टिंग मधली पोर आहे, मला कोणीही चुकीचं घेऊ नका, मी कोणाला बोलू तर मनाला कोणी लावून घेऊ नका. मी माझ्या अनुभवातून बोलतोय की एक प्रोडक्ट जेव्हा तुम्ही तयार करता ना, तुमचं प्रोडक्ट त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणायचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणायचा प्रयत्न करा. जगाला नवीन बघायला आवडतं. जगाला काहीतरी नवीन मॅनेजमेंट सुरू केली त्यावेळेला. त्याच्यानंतर 2004-2005 साली मी दुबईमध्ये गेलो. त्यावेळेला मुंबई एअरपोर्ट नवीन झालं होतं. मुंबई एअरपोर्टचा जर तुम्ही डोम बघितला तर तो असा गोल डोम आहे. त्याच्यावरती फॅसिलिटी मॅनेजमेंटचा लेबरमध्ये काम करणारा माणूस सांगू शकतो, माणूस वर चढू शकत नाही, तो डोम साफ करू शकत नाही. काचेच्या बिल्डिंगी होत होत्या. काचेच्या बिल्डिंगला त्यावेळेला हँगर सिस्टीम अवेलेबल नव्हती. मग ती साफ कशी करणार. मी दुबईमध्ये गेलो, शारजामध्ये गेलो. शारजामध्ये त्या टायमाला झेडबूम नावाचे प्रकार होते. आता तुम्ही एअरपोर्टवर गेल्यावरती त्या एअरलिफ्ट तुम्ही ज्या बघता त्या भारतामध्ये इंट्रोड्यूस मी केलेला. लोकांना नवीन पाहिजे होतं, ते नवीन दिलं म्हणून प्रसाद लाड निर्माण झाला. नाही तर प्रसाद लाड सारखे 100 फॅसिलिटी मॅनेजमेंट करणारे लोक होती, मॅनपॉवर देणारी लोक होती. मग त्याच्यामध्ये अभ्यास केला. तो अभ्यास असा केला की त्याच्यामध्ये पाय घसरू नये. आणि ऑपरेशन थिएटर मधली लादी असते ती वेगळ्या प्रकारची असते, ती सॉफ्ट लादी असते. मग त्यांना लागणारी केमिकल हे कुठले CBI वाले सायंटिस्ट होते,
कुठले DLL वाले सायंटिस्ट होते, हे काय देतात निश्चितपणे, हे एखाद्या मॅनेजमेंटला जाऊन काय समजवतात, तर ते हे समजवतात की इथे हे केमिकल लावणार, हे केमिकल लावले की तुमची लादी साफ राहणार, हे आम्ही वापरणार, हे स्प्रे मारला तर तुमच्या पेशंटला त्रास होणार नाही. एखाद्या क्लब मध्ये मी गेलो तर क्लब मध्ये माझं केमिकल कुठलं असलं पाहिजे, त्याचा फ्रेग्रन्स काय असला पाहिजे, माणसाला फ्रेग्रन्स काय आवडतो, एखाद्या ऑफिसमध्ये माझी फॅसिलिटी मॅनेजमेंट काय असली पाहिजे, एखाद्या ठिकाणी माझा झेडबूम लागतो तो झेडबूम कसा असला पाहिजे, व्हॅक्युमची मशीन कसली अशी पाहिजे. जर्मनीत गेलो, त्या युरोका फॉक्स वाले कोणतरी मगाशी इथे बसले होते, त्यांच्याबरोबर मी बिझनेस करतो आणि युरेका फॉक्स माझ्या मागे लागतं की आम्हाला व्यवसाय देऊ. एवढी मोठी कंपनी आहे टाटाची, परंतु त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो. पण युरेका फॉक्सकडे नाविन्यपूर्ण त्यावेळेला गोष्टी नव्हत्या, आता खूप आहे. मी जर्मनीला गेलो, कार्शर नावाचा ब्रँड आता खूप फेमस आहे. कार्शर नावाचा ब्रँड इंडियात आणला आणि त्या गोऱ्या लोकांना सांगितलं की मी तुमच्यावर मेहरबानी करतोय, तुम्ही मला युरेका फॉक्सच्या रेटनी माल द्या, आणि त्यांनी तो मला दिला. कारण त्यांना व्यवसाय हवा, त्यांना युरेका फॉक्सला कॉम्पिटिशन हवं होतं, त्यामुळे त्यांनी त्यांचा रेट तोडून आपल्याला व्यवसाय दिला. याच्या मागचं सांगायचं कारण काय, गिफ्टिंग वाले तुम्ही काम करताय. गिफ्ट मी कॉलेजला होतो तेव्हा अनिल कपूर होतो, म्हणजे असे लांब केस आणि मग ते आपल्या स्टाईलमध्ये आपण राहायचो. पण जसे जसे आपण समाजामध्ये आपण प्रतिष्ठित होत जातो तसा तसा तुमचा चेहरा आणि तुमची वागणूक पण बदलते आणि मग तुमच्या रिक्वायरमेंट वाढत जातात. मग आपण ब्युटी पार्लरमध्ये जातो नख कापायला, पण नाही तर आपला नेल कटर घेतला आणि घरात कापतो. तर त्या गरजा आपल्या वाढतायत आणि त्याच्यामुळे प्रत्येक गल्लीच्या कॉर्नरवरती ब्युटिशियन्सचे पार्लर्स यायला लागले, सलून यायला लागले. जेंट्स सलून वेगळे, वुमन सलून वेगळे. ते ट्रूफिट हिल मध्ये मी जातो, मला त्याने फुकटचं कुपन दिलंय कारण पॉलिटिशियन आहे. तर पण त्यांचे प्रोडक्ट काय, तर फक्त मॅन पार्लर. आपण विचार करू शकतो का मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये फक्त मॅन पार्लर असू शकतो? तिथे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय वेळ मिळत नाही, आपले केस कापले जात नाही. म्हणजे काहीतरी प्रोडक्ट त्यांनी तयार केला जो मॅन पार्लरच्या नावाने आणला. मग प्रत्येक माणूस पण तिथे मी बघतो फेशियल करतो, माणूस तिथे प्रत्येक जे स्त्रिया करतात त्याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी पुरुषांसाठी पण आता तयार झाल्या. मग आम्ही त्याच्यामध्ये का नाही करू शकत? एखादी माझी भगिनी जर पार्लर करते तर ती जेंट्स आणि लेडीज का नाही करू शकत? जग खूप पुढे गेलं. आपल्या मधला जो न्यूनगंड तो काढायला पाहिजे की मी पुरुषांचं सलून कसं काय करू, तो नाही विचार केला पाहिजे. आम्ही सगळं काय करतो तिथे पुरुषांचं काम करायला पुरुषच ठेवा, कारण ती अजून आपली संस्कृती आणि ती संस्कृती टिकली पण पाहिजे. पण मी तो व्यवसाय का नाही करू शकत? मी आज माझ्याकडे इथे 50 मेंबर लालबाग परळ बिझनेस क्लबचे आहेत, पण उरलेले बाकीचे बोरवली, घाटकोपर, अंधेरीचे पण आहेत. 80 लोकांमध्ये आम्ही एकमेकाला कनेक्ट करून आमच्यापैकी 5 जण पार्लर करणारे असतील तर त्यांच्या रेफरन्सने 80 चे 800 रेफरन्सेस आम्ही उभे का नाही करू शकत? आम्ही घरी जाऊन सर्व्हिस का नाही देऊ शकत? आम्ही एखाद्याला घरात लग्नाचं त्याचं एखाद्याच्या घरात लग्नाचा कार्यक्रम असतो, श्रावण महिन्यात मंगळागौर असतं, तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या रोज साड्या घालता, कारण आता श्रावणात सोमवारी वेगळी साडी, मंगळवारी वेगळी साडी. मग अशा पद्धतीत वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्ही ब्युटी पार्लर, ब्युटिशियन किंवा ब्युटी टेक्नॉलॉजी, थेरपिस्ट अशी नावं आता यायला लागली. पूर्वी आमच्याकडे मसाजवाला यायचा, पाटाने म्हणून चड्डीवरती मसाज करायचा, आता थेरपिस्ट नाव बदललं ना, थेरपिस्ट झाला तो. मग तो पैसे किती घेतो? तो 2,500 रुपये. मसाजवाला यायचा 250 वेळात काम करून घ्यायचं, त्याची व्हॅल्यू वाढली कारण तो थेरपिस्ट झाला. तर अशा इनोव्हेशन्स आपल्याला कराव्या लागतात आणि आपल्याला हे इनोव्हेशन करत असताना आपला हा जो कन्सेप्ट आहे, जो भिडे सरांनी चालवला, 80 लोकांचा, 2,700 लोकांचा, या माध्यमातून तुम्हाला एकमेकाला अजून मोठ्या प्रमाणात, मी मगाशी याला विचारलं की तुम्ही प्रत्येकाला मोटिवेट केलं पाहिजे वर्षातून एकदा नाही तर प्रत्येक महिन्याला, की आज माझा व्यवसाय, या महिन्यात माझा व्यवसाय 50 लाखाचा झाला, माझा व्यवसाय 5 लाखाचा झाला. आणि एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन करू नका. तुमचं कॉम्पिटिशन हे तुमच्या स्वतःबरोबर असतं. रोज सकाळी उठून आपण ब्रश करतो, त्याच्यानंतरचा 1 मिनिट स्वतःला स्वतःच्या आरशात बघायला द्या आणि त्या आरशाला सांगा की मी तुझा कॉम्पिटिटर आहे, माझा कॉम्पिटिटर या जगामध्ये कोण आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी शर्यत लावाल, स्वतःला मी आज काय आहे आणि मी उद्या काय होणार हे ज्या दिवशी ठरवाल, त्या दिवशी तुमच्या यशाला कोण थांबवू शकत नाही. अरे हा मोठा का झाला, अरे ह्याचा व्यवसाय मोठा काय झाला, हा मंत्री कसा काय झाला, आता हा बँकेचा चेअरमन का झाला, अरे तो झाला त्याच्या नशिबाने झाला, त्याच्या कर्तृत्वाने झाला, मी माझा कसा होईल हे मी आज ठरवतो.
मी आज सकाळी उठलो तर मी स्वतःला विचारलं की मला उद्या काय व्हायचंय. नाही झालं तरी आरशालाच माहिती ना, बाकी कोणाला माहिती. असं मी पहिलं वाक्य माझं म्हटलं की तुमच्यामधला उद्याचा भारत आहे, तुमच्यामध्ये उद्याचा दडलेला भारत आहे, उद्याचं नेतृत्व आहे, उद्याचा विश्वास आहे आणि घडणारा भारत आहे. त्यामुळे आपण सर्वजण एक मिडल क्लास घरातून आलेले, प्रामाणिकपणे मेहनत करणारे, एज्युकेशन केलेले, प्रयत्न करणारे आपण सर्व लोक. आपल्याला कुठे ना कुठेतरी कोणाचा ना कोणाचा तरी आसरा नाही मिळाला. आपण प्रत्येकाला कोणतरी गॉडफादर पाहिजे असतो. गॉडफादर नसेल नाही मिळाला तरी गॉडफादरचा मार्गदर्शन करणारा माणूस पाहिजे असतो. एखादी संस्था हवी असते, एखादा सरकार जे आपलं मायबाप आपण ज्याला म्हणतो, मग ते कोणाचं पण असेल, विचारधारा प्रत्येकाची वेगळी असू शकते. इथे बसलेला प्रत्येक जण प्रसाद लाडचे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी सहमत असेल अशी माझी अपेक्षा पण नाही, आणि ती नसायला पण पाहिजे. जोपर्यंत समतोल राखायचा असेल त्यावेळेला विचारधारा ही वेगळी वेगळी असलीच पाहिजे. परंतु जे कोण सरकार माझं मायबाप आहे, त्या सरकारच्या योजनांमधून मला फायदा कसा होऊ शकतो, हा फायदा विचारधारेच्या पण आणि विचारधारा नसलेला पण मिळाला पाहिजे, या विचाराच्या आहे. मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो, त्याच्यावरती एक तुमच्या आयोजकांना देखील मी सांगणार आहे. एक आपण सेमिनार घेऊया. CMJSY म्हणजे मुख्यमंत्री योजनेतनं आणि प्राईम मिनिस्टर रोजगार योजनेतनं 5 लाखापासून 5 कोटीपर्यंत आणि MSMEच्या माध्यमातून 50 लाखापासून 50 कोटीपर्यंतचं कर्ज मिळतं. वेगवेगळ्या प्रोडक्टला मिळतं, वेगवेगळ्या गोष्टीला मिळतं. उदाहरण द्यायचं झालं, वालावलकरजींनी जर ठरवलं की त्यांना उद्या एक्सपान्शन ऑफ बिझनेस करायचा आहे, त्यांना त्यांचा प्लांट टाकायचा आहे, त्यांना अजून त्यांचा प्लांट एक्सपांड करायचा आहे, तर त्यांना MSMEच्या माध्यमातून तुम्हाला वालावलकरजी 1 कोटीपासून 50 कोटीपर्यंतचं लोन मिळतं. 35% सबसिडी मिळते. 35% सबसिडी म्हणजे सरकार तुमचे पैसे भरते, इंटरेस्ट मधला काही पार्ट सरकार भरतं आणि तुम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट मिळतं, GST मध्ये बेनिफिट मिळतं आणि तुमचा उद्योग तुम्ही एक्सपांड करता. म्हणजे 50 कोटीच्या वर तुम्ही गेला की तुमच्या त्या फॅसिलिटी बंद होतात. पण आपण 50 कोटीच्या वर गेल्यानंतर आपण सरकारकडनं अपेक्षा पण नाही ठेवली पाहिजे की सरकारने मला अजून काहीतरी मदत केली. छोटं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा, तू काय करते ताई? हेल्थची काळजी. मस्त काम. मी हेल्थमध्ये खूप चांगलं काम करतो. माझं स्वतःचं 42 पर डे डायलिसिस सेंटर मोफतमध्ये चालवतो आणि मी हेल्थमध्ये माझ्या गाड्या चालतात, चालता फिरता दवाखाना. जे काय पैसे कमवले ते थोडे आता समाजसेवेत टाकतो. हेल्थमध्ये तू करते, तू हेल्थमध्ये आपण 1 to 1 हेल्थ ही उद्याची गरज. आज कोरोनाच्या काळानंतर कोरोनामध्ये जी परिस्थिती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितली, आमच्याकडून जेवढ्या लोकांना सहकार्य करता आलं तेवढ्या लोकांना आम्ही केलं आणि खूप चांगलं केलं. पण आज काळाची गरज हेल्थ आहे, उद्या भविष्यात हेल्थच्या माध्यमातून होणार. माझ्या मुलाने एक प्रोडक्ट तयार केलं आणि ते प्रोडक्ट असं आहे, ते फक्त 1 किलोचं प्रोडक्ट आहे. ते त्यांनी बनवलंय सोल्जर्स लोकांसाठी. ते पाठीला लावायचं, त्याच्या काय तुमच्या ज्या वायर्स असतात त्या अंगामध्ये बांधतात आणि जो आपला सोल्जर -50 डिग्रीमध्ये काम करतो आणि +50 डिग्रीमध्ये काम करतो, त्याच्या हेल्थचा रिपोर्ट कार्ड पर आवर मिलिटरी आर्मीच्या बेस सेंटरवर येतो. अप्रूव्ह केलं, त्याच्यामध्ये बरेच डॉक्टर्स त्याच्याबरोबर आहेत. परंतु हेल्थमध्ये काम करणारे इतर कोणी असतील त्यांनी माझा नंबर घ्या, परेशचा पण नंबर घ्या. एक दिवस माझ्याबरोबर 1 to 1 सगळ्यांबरोबर मी 1 to 1 बसू शकतो. नुसता हेल्थ नाही, ज्याला कोणाला माझ्याकडे यायचंय, माझी वेळ घ्या, मी तुमच्या सगळ्यांबरोबर 1 to 1 वेळ घालतो. फक्त समांतर बिझनेस असेल, 5-5, 7-7 जण एकत्र बसलो तर माझाही वेळ वाचेल, तुमचाही वेळ वाचेल. आपण निश्चितपणे, तुम्हाला निश्चितपणे या आठवड्यात भेट, आपण 15 ऑगस्ट झाल्यानंतर नक्की हेल्थ रिलेटेड असतील त्यांनी भेटूया, कारण आम्ही हेल्थमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सरकार पण काम करतो. तर ह्या CMJSY मधनं MSMEच्या माध्यमातून उद्या तू हेल्थ रिलेटेड एखादी गोष्ट करायची ठरवलीस, मुलगी म्हणून 50% सबसिडी, काही प्रोडक्टमध्ये 90% सबसिडी, सरकार अर्ध तुमचं 50% व्याज सरकार भरतं आणि तुम्हाला बिझनेस करायला, तुम्हाला पुढे यायला, एंटरप्रेनर बनायला तुम्हाला सरकार मदत करतं.
मग ते पंतप्रधानांच्या योजनेचं असेल, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री योजनेचं नसेल. मागच्या 2.5 वर्षात टीका नाही करायची, पण 2.5 वर्षात हे मुख्यमंत्री सहाय्यता योजना बंद झाल्या. मला आठवतोय देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, आम्ही वर्षाला 1500 कोटी रुपये मुख्यमंत्री आरोग्य मदत करत. 1500 कोटी रुपये. एखाद्या गोरगरीब जनतेचं, ग्रामीण भागातल्या जनतेचं ऑपरेशन असेल, 1 लाखापासून 5 लाख रुपये मुख्यमंत्री सीएसआर फंड मधून आम्ही देतो. हे कोण करू शकतो माहिती आहे का? जो भ्रष्टाचार करतो. मी तुझं काम केल्यानंतर तुला मला मदत करायची तर मला मदत करू नको, त्या माझ्या महाराष्ट्रातली जनता ज्याला गरज आहे त्याच्या सीएसआरला मदत, आणि ते पैसे प्रामाणिकपणे त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतात. कालपासून आम्ही ते पुन्हा चालू केलं. तुम्ही पण लक्षात ठेवा, कोणालाही हेल्थ रिलेटेड मदत लागली, हॉस्पिटल रिलेटेड मदत लागली तर मुख्यमंत्री सहायता निधी चालू झाली. 1 लाखापासून 5 लाखापर्यंत ती मिळते. तर अशा पद्धतीमध्ये या सरकारी योजनांचा आपण जर लाभ घेतला तर मला वाटतं निश्चितपणे तुम्ही बसलेले 90च्या 90 लोक या सगळ्या योजनांमध्ये तुम्ही फिट आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, बँकांशी संपर्क करावा लागेल. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एमएसएमईचं सेंटर आहे, ऑफिस आहे. अंधेरीला देखील चकाल्याला एमएसएमईचं ऑफिस आहे. सीएमजीएसवाय मध्ये, पीएमजीएसवाय मध्ये तुम्हाला पाहिजे, माझ्या कार्यालयात त्याचं हेल्प डेस्क आहे. तुम्हाला आम्ही मदत करू आणि या माध्यमातून तुम्ही सर्वांनी उभं राहा. एवढीच माझी आजच्या या तुमच्या सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून, स्टँडर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला सगळ्यांना, आज खूप वेळ घेतला खरा तर तुमचा, पण माझ्या मनात होतं ते मी बोललो, कारण मला वाटतं की जर मी बोललो नाही तर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे याचा लाभ, याचा फायदा तुम्ही सरकारचा, सरकारी योजनांचा तुम्ही सर्वांनी घ्या. व्यवसायाच्या बाबतीत माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी असेल, एखाद्याला एखादा रेफरन्स हवा असेल, एखाद्याला एखाद्या ठिकाणी काम मिळते, आमच्याकडे खूप काम आहे. आज माझ्याकडे 85,000 एम्प्लॉई काम करतात एका ठिकाणी. आम्ही फूडमध्ये आहोत, आमचं कॉर्पोरेट किचन चालतं, आम्ही रेल्वेला सप्लाय करतो. फूडमध्ये कोणाला मदत हवी असेल, कोणाला सहकार्य पाहिजे असेल त्याला मी मदत करू शकतो. इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये करू शकतो. एखादा माणूस फॅसिलिटी मॅनेजमेंटचे प्रोडक्ट विकत असेल तर त्याला मी मदत करू शकतो, त्याला व्यवसाय देऊ शकतो. एखादा माणूस कपडे शिवत असेल तर माझ्याकडे वर्षाला 2 लाख कपडे गार्डसाठी आणि टेलरसाठी लागतात. रेनकोट आम्ही विकत घेतो. निश्चितपणे तुम्ही या व्यतिरिक्त पण माझ्या रेफरन्स, थोडाफार मी दबंग टाईपचा माणूस आहे, त्याच्यामुळे मी बिंदास रेफरन्स पण देतो. कोणाला एखाद्या योजनेमध्ये मदत हवी, एखाद्या ठिकाणी काम मिळणार आहे, तिथे वाटते की मराठी माणसाला डावललं जातं. मराठीच नाही, मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस मराठी. असा नाही की मी मराठी नाही म्हणून मी मराठी नाही. माझ्या मातृभूमीत मी जन्माला आलो तो मराठी, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र. त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला आपण मदत करायला तयार आहोत. तुमच्यासाठी एक तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या मागे सातत्याने उभा राहील. तुमच्या या क्लबला माझ्या मनापासून शुभेच्छा, आणि ज्यांनी हा क्लब केला त्या भिडे सरांना देखील मी मनापासून आदरपूर्वक नमस्कार करतो. कारण ऑगस्ट सगळ्यांनी झेंडा वंदन करा. धन्यवाद सगळ्यांना. मी थोडा टायमाचा पण पंक्च्युअल आहे, नाही 12ला पुढची मीटिंग म्हणून तुमच्याकडे पण मी टायमात आलो. यांना वाटलं तर पॉलिटिशियन उशीर आहे. चलो, थँक्यू एव्हरीवन, बाय.